भोंदू खरातवरून आता सत्तेतले आणि विरोधातल्या नेत्यांवर देखील गंभीर आरोप होऊ लागलेले आहेत। बघूयात हा रिपोर्ट। भोंदू खरातवरून आता मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षातले जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर तर भाजपच्या गोपीचंद पडळकरांनी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांवर आरोप केलेत। 2018 मध्ये ज्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळेला ह्या भोंदू बाबाचं मंदिर आहे सिन्नरमध्ये आणि त्या सिन्नरमध्ये मंदिराला या भोंदू बाबाला चंद्रकांत पाटलांनी निधी दिला होता आणि या निधीचं जवळजवळ सिद्ध क्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर इथे विकासाची कामे करणे। तर हे सगळं जे बजेट काढलं होतं दादांनी चंद्रकांत दादांनी हे जवळजवळ 150 कोटी रुपयाचं काढलं होतं आणि तिथल्या एका त्या बजेटमध्ये 1 कोटी 5 लाख रुपये त्यांनी ह्या देवस्थानात दिले। सरकारनं ब्रँडिंग केलं त्याचं। अरे रक्ताची आंघोळ करणार जयंत पाटील जाऊन आणि तुम्ही बोंबलणार सरकारी नावावर, हे कसं काय चालेल? अरे सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन ट्रॅप लावून त्याला हात टाकलाय का? तुम्ही मांडलं काय? महिन्याभराचं अधिवेशन आहे, तुम्ही हे मांडायला पाहिजे ना विषय, खराताचा विषय। रक्ताची आंघोळ केली मोठा आरोप तुमच्या। आरोप नाही, खरं आहे, चौकशी करा। तो कशाला जातोय तिथं? तो पुरोगामी आहे, तो पुरोगामी आहे ना। तू काय त्याची भाषणं काढून बघा, तू काय म्हणतोय? फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, मी पुरोगामी कार्यकर्ता आहे आणि मी देवधर्माला मानत नाही, स्टेजवरनं देवधर्माची थट्टा करतो, मंत्र उच्चार करायला लावून एखाद्या समाजाची थट्टा करतो, बघितले लोकांनी। मग तिथं काय तुझं काम होतं भोंदू बाबाकडं? शिक्षण, विचार आणि प्रबोधनाची परंपरा असलेल्या या महाराष्ट्रात एका भोंदूमुळे ज्या प्रामुख्यानं 2 मंत्र्यांवर आरोप झाले त्यापैकी एक महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत तर दुसरे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राहिले आहेत। फोटो असण्याचा आणि कारवाईचा काही संबंध नाही हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितले। कोणी जर त्याला मदत केली असेल, वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करणं योग्य आहे आणि ती चौकशीमध्ये ते सगळं काय ते खरं आहे ते निघेल असं मला वाटतं। खरात प्रकरण अंगलट येते सत्ताधाऱ्यांच्या पण आणि विरोधकांच्या पण असं म्हणावं? नाही, असं नाही। बघा, आपल्याकडे कसं आहे की लोक भाविक असतात, मंदिरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे जाणं होतं किंवा हे फोटो निघतात, ही वस्तुस्थिती। दरम्यान भोंदू खरातवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरच मित्र पक्षांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला। अशोक खरातच्या मंदिराला देवेंद्र फडणवीस सरकारनं 2018 मध्ये 1 कोटी 5 लाखाचा निधी दिला। फडणवीसांच्या कार्यकाळात तेव्हा आणि आता म्हाडात असणारे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे भोंदूशी जवळचे संबंध होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचेही भोंदूसोबत फोटो समोर आलेत। मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री होण्यासाठी बाबाकडून अघोरी पूजा करून घेतल्याची माहिती आहे। तर भोंदूचे हे कारनामे फडणवीसांना 6 महिन्यांपासून माहिती होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानंच ही माहिती मिळून सुद्धा फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती। मात्र त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचं मुख्यमंत्री पद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र सुरू केल्यानंतर फडणवीसांनी भोंदूवर कारवाई सुरू केली। बाबाच्या निमित्तानं ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करतात असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। महाराष्ट्राच्या राजकारणात आता आरोप प्रत्यारोपांचाही विषय अघोरी पूजा आणि तंत्रमंत्रांवर आलाय। काही नेत्यांवर बोटं कापल्याचा आरोप होतोय तर काहींवर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप होतोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।